संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीची उत्सुकता लागली आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून राष्ट्रीय पातळीवर कोणाचीही सत्ता आली तरी अनेकांचं लक्ष हे महाराष्ट्रात नक्की काय घडणार याकडे लागलंय। त्यातच कोल्हापुरातील निकालाची सर्वांना उत्सुकता आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून खासदार संजय मंडलिक अशी लढत झाली आहे। उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचे दावे केलेत। उद्या लोकसभेच्या निकालांची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे, पण एकूण आपण बघितलं एक्झिट पोल्स असतील किंवा एकूण ज्या पद्धतीने मतदान लोकांनी केले ते पाहता केंद्रात, राज्यात आणि कोल्हापुरातही भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्ष म्हणजे कोल्हापुरामध्ये शिवसेना यांचेच उमेदवार नक्की निवडून येतील असं मला वाटतंय। कारण ज्या पद्धतीचं मतदान 7 तारखेला झालं, ज्या पद्धतीनं लोक उत्साहानं मतदानाला उतरली ते जर बघितलं तर वातावरण नसताना मतदान होणं हे अतिशय चांगलं आमच्या दृष्टीनं साईन आहे। आणि केंद्रात तर मोदींचं सरकार पुन्हा येणारच आहे। राज्यातही साधारण माझ्या हिशोबाप्रमाणे 35 ते 40 सीट या युतीच्या महायुतीच्या येतील आणि कोल्हापुरातल्या दोन्ही सीट ह्या शिवसेनेकडे जातील असं मला नक्की वाटतं। एकंदर महाराष्ट्रातलं राजकारण आणि या राजकारणाभोवतीचं फिरणारं वारं जर बघितलं, या कोल्हापूर जिल्ह्याचं एकंदर वारं जर आपण बघितलं तर साधारणपणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहूराजांना चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळेल आणि त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उबाटाचे सत्ताई ताबा यांनाही चांगल्या पद्धतीनं मतदान मिळेल आणि त्याच पद्धतीनं ही दोघेही उमेदवार अगदी ठामपणे मी सांगतो की दोन्ही उमेदवार उद्याच्या निकालांमध्ये निवडून आलेले आपल्याला दिसून येतील। कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघाचा निकाल हा इंडिया आघाडीच्या बाजूने असणार आहे। याचं कारण असं की इंडिया आघाडीचे लोक आणि जे इंडिया आघाडीकडं राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्या दृष्टीनं चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि लोकांचा एकंदरीत आता 15-20 दिवसाचा वातावरण आणि वर्तमानपत्र पाहता ह्या जागा दोन्ही निश्चित इंडिया आघाडीची येतील यात शंका नाही। उद्या लोकोत्सव म्हणजे लोकशाहीचा लोकोत्सव उद्या साजरा होणार आहे। 4 जूनला सर्व देशातील निकाल लागणार आहेत आणि त्या निकालामध्ये आम्हाला खूप मोठी खात्री आणि अपेक्षा आहे। अपेक्षा म्हणण्यापेक्षा आमचा एक आम्हाला ज्या पद्धतीने एक टीमवर्क झालेलं आहे इंडिया आघाडीचं, महाविकास आघाडीचं, त्या पद्धतीने महाराष्ट्रात 1 नंबरला कोण राहील तर महाविकास आघाडीचे 30+ उमेदवार असतील हे जे आम्हाला खात्री झाली आहे। कारण जनतेनेच ही निवडणूक महाराष्ट्रात नाही देशात हातात घेतली होती आणि ह्या दोन्ही मतदारसंघात विचार केला तर छत्रपती शाहूराजे आणि तिकडे आपले सत्यजित आबा म्हणजे इकडं हात आणि तिकडं मशाल ह्यात आम्हाला कुठेही शंका वाटत नाही आहे। 101% ही दोघंही विजय होणार आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा कार्यकर्ता तयारीला लागलेला आहे। आम्हाला एवढी अपेक्षा आहे की या देशाकरता जर भविष्य घडवायचं असेल तर ह्या पहिल्यांदा आपल्याला या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावी ही पूर्ण भारतातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे। परंतु कोल्हापूर जिल्हा आणि हातकणंगलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे। पूर्ण मतदार बंधू भगिनी सगळ्या सुज्ञ आहेत। आम्हाला 100% गॅरंटी आहे की ह्या कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही धनुष्यबाणाला आशीर्वाद देणार। कारण का वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने ह्या कोल्हापूर जिल्ह्यावर प्रेम केलं, ह्या कोल्हापूर जिल्ह्यावर अतोनात तिने आपलेपणा दाखवला, त्याच पद्धतीनं आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्णपणे जसं बाळासाहेबांचं जसं लक्ष केंद्रित असायचं तसं एकनाथ शिंदे साहेबांचं या दोन्ही लोकसभेच्या जागेवर प्रामुख्यानं बारीक नजर ठेवून तिने स्वतः या ठिकाणी ग्राउंड लेवलला उतरून काम केलेलं आहे आणि पूर्ण सगळ्या लोकांचा संपर्क साधलेला आहे। त्याच अनुषंगानं मी जिल्हाप्रमुख या नात्यानं मला खात्री आहे की उद्याचा गुलाल हा धनुष्यबाणाचा असेल, उद्याचा गुलाल हा कोल्हापूरच्या स्वाभिमान जनतेचा असेल आणि उद्याचा गुलाल हा आदरणीय पंतप्रधानांचा असेल आणि एकनाथ शिंदेंचा असेल।